नमस्कार. ओम ग्रुप मध्ये आपलं स्वागत आहे. अपोलोनियस मी मागील लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. थेरम पूर्ण सोडवून त्याच्यामध्ये फॉर्म्युला कसा तयार झाला हे पण तुम्हाला सांगितलंय. आता त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला गणित कशी विचारली गेलेली आहे, सम्स कशी, एक्झाम्पल कशी विचारली गेलेली आहे पुस्तकामध्ये आणि परीक्षेला पण त्याप्रमाणे गणित विचारले जातात. तर त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर मी ते आता सुरू करतो. तर पहिल्यांदा मी एक सम्स घेतले पुस्तकामध्येच आहे. पेज नंबर 44. पेज नंबर 44 मध्ये क्वेश्चन नंबर 6 आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इन ट्रायंगल एबीसी. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी ट्रायंगल ड्रॉ केला एबीसी. से AP is a median. से AP काय मीडियन आहे. लक्षात घ्या, हा मीडियन जो शब्द आहे, मीडियन हा झाला इथला ह्या क्वेश्चन मधली गोल्डन सेंटेन्स झाली की ज्याच्यामुळे आम्हाला आता हे समजलं की इथे अपोलोनियस वापरायचा आहे. अपोलोनियस कधी वापरायचा, जर क्वेश्चन मध्ये से मीडियन वगैरे असेल किंवा मिड पॉइंट शब्द असेल तर तुम्ही अपोलोनियस इथे वापरू शकता. तर पहा आता इथे त्यांनी मीडियन सांगितलं. मग मीडियन काय करतो, तर जब बेस आहे ट्रायंगलचा त्याचे दोन इक्वल पार्ट करतो, बीपी आणि पीसी झाले. म्हणून मी डबल लाईन करून इक्वल पार्ट करून ठेवले. आता त्यांनी पुढे काय माहिती दिली आहे, तर इफ बीसी इक्वल टू 18. बीसी किती आहे, 18. म्हणजे ही पूर्ण बीसी किती आहे, 18 आहे. जर बीसी 18 असेल तर याचा अर्थ ही पूर्ण 18 आहे. तर बीपी किती झाली, 9 आणि पीसी किती झाली, 9. लक्षात घ्या, जर आपल्याला फॉर्म्युला जेव्हा याचा तयार करताना त्यामध्ये काय पाहिजे, कोणत्या व्हॅल्यू, बरोबर, पण त्यांनी दिलेले आहे ते आता आपण असं बायफर्केट करून घेतलं. त्यानंतर त्यांनी डायरेक्ट किंमत दिली AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 260. हे त्यांनी दिलेलं आहे तिथे. आता आपण बघा, गणित सुरुवात केल्यानंतर गिवन मध्ये अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन, मी सेंटेन्स लिहिली नाहीये, तुम्ही लिहा. अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन इन ट्रायंगल ABC से AP इज अ मीडियन. हे पुस्तकामध्ये आहे ना, क्वेश्चन मध्ये तेच लिहिलं. मीडियन लिहिल्यानंतर देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. मग आता आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा अपोलोनियसचा. लक्षात घ्या, माहित झालं की अपोलोनियस मध्ये वापरायचे. मग तयार कशी करायची, तर व्हर्टेक्स मधून दोन मीडियन आलाय, बरोबर. मग तसेच व्हर्टेक्स मधून या AB आणि AC. इथे बघायचं फॉर्म्युला आपण जेव्हा आपण एक्सप्रेशन केलं तेव्हा ऑब्ट्यूज अँगलची अपोजिट साइड, ऍक्यूट अँगलची अपोजिट साइड, म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू हा जो आता पार्ट झालेले आहेत दोन इक्वल, त्यापैकी एक पार्ट 2 BP स्क्वेअर प्लस 2 हा जो मीडियन आहे AP स्क्वेअर. हा झाला आपला फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला झाल्यानंतर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला इथे याची व्हॅल्यू दिलेली आहे, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर डायरेक्ट किंमत दिलेली आहे 260 इक्वल टू बीपी ची व्हॅल्यू. आता इथे आपण 18 दिलेली आहे BC, तर बीपी ची व्हॅल्यू आली किती, 9. म्हणजे 2 × 9 स्क्वेअर प्लस AP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. इथे दिलेले क्वेश्चन मध्ये फाइंड AP 2 AP स्क्वेअर. आता पुढे सम सोडवताना बघा, हे 260 तसेच राहिले. इथे पहिल्यांदा काय केलं आपण, 9 चा ब्रॅकेट मध्ये आहे ना, पहिला ब्रॅकेट कंप्लीट सॉल्व्ह करून घ्यायचं. ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट मध्ये नंबर कोणता आहे, 9 चा स्क्वेअर 81 प्लस 2 AP स्क्वेअर. आता 260 पुन्हा तसेच 81 2 जा 162 प्लस 2
AP स्क्वेअर. आता हे 162 इकडे येऊन मायनस झाले. 260 मायनस 162 इक्वल टू 2AP स्क्वेअर. मायनस झाल्यानंतर याच्यामध्ये शिल्लक किती झाले? 98. पहिले किती शिल्लक? 98. 2AP स्क्वेअर. आता हे वजाबाकी करायला तुम्हाला येत असली पाहिजे, तेवढी तरी 100% येणार तुम्हाला. मग आता पुढे इथे 98, इथे 2 मल्टिपल आहे, ते इकडे लेफ्ट साइडला आणले तर 98 डिवाइड बाय 2 इक्वल टू AP स्क्वेअर. 2 ने 98 ला डिवाइड केलं 49 AP स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे फक्त AP ची, मग इथे स्क्वेअर आहे. आता 49 पण स्क्वेअर आहे, कोणाचा? 7 चा स्क्वेअर. म्हणजे आपण जर इथे रूट काढलं टेकिंग रूट, तर इथे येणार 7 इक्वल टू AP. दिलेलं टेकिंग रूट. टेकिंग रूट घेतल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू येणार AP इक्वल टू 7. हे एक सम झालं. त्यानंतर बघा हे पूर्णचे पूर्ण सम, या समचा स्क्रीनशॉट किंवा याचा पूर्ण इमेज तुम्हाला लेक्चरच्या नंतर दिली जाईल, म्हणजे तुम्हाला लिहून काढायला पण ती मिळेल. त्यानंतर तो सम आहे प्रॅक्टिस सेट 2.2 एक्झाम्पल नंबर 1. ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, मी वाचून दाखवतो, लिहित नाही. इन ट्रायंगल PQR मी डायग्राम बनवली. पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. इथे काय सांगितलंय, हा जो S आहे हा QR चा मिड पॉइंट. मी मगाशी सांगितलं होतं मेडियन मिड पॉइंट, हे जे वर्ड्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन मध्ये. तेच आहेत तुमचे गोल्डन वर्ड्स म्हणा त्यांना पाहिजे. गोल्डन वर्ड्स आहेत ते तुमचे, ते तुम्हाला मार्क्स मिळून जातात. ते तुम्हाला इंडिकेट करतायत की तुम्ही इथे अपोलोनियस वापरणार, हे तुम्हाला सुचवतायत ते शब्द. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन मध्ये हे शब्द दिसले लक्षात घ्या की ते जवळपास तुम्ही अपोलोनियस वापरायचं आहे. पुढे तरी काय सांगितलंय, PQ इक्वल टू 11, PR 17, PS मिडियनची व्हॅल्यू 13, आणखी फाइंड QR. आपल्याला पूर्ण QR फाइंड करायला सांगितले. तर चला आता आपण हे सोडूया. तर इथे बघा लिहूया, अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन इन ट्रायंगल PQR. इथे जे लिहिलंय सेंटेन्स ते लिहूया. पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड. पॉइंट S is a midpoint of side QR. जो आपला आहे मिड पॉइंट, हा जो वर्ड आहे आपला गोल्डन वर्ड S. Therefore, by Apollonius theorem, अपोलोनियस थेरम आता इथे आपण वापरतो. अपोलोनियसचा फॉर्म्युला परत तयार करायचा. आता तेच मगाशी मी म्हणालो, एक्विड च्या अपोजिट साइड प्लस साइडचा स्क्वेअर प्लस ऑब्ट्यूज अँगलच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर, म्हणजे इथे परत PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इक्वल टू लक्षात घ्या बघा, हा एक्विड अँगल आहे, हा ऑब्ट्यूज अँगल, हा मेडियन झाला. आता इथे मेडियन शब्द दिला नाही पण मिड पॉइंट दिला. मिड पॉइंटला जॉईंट करणारी व्हर्टेक्स मधून लाईन जी आहे ती झाली मेडियन. पुढे PQ स्क्वेअर PR स्क्वेअर 2, हा जो बेस आहे आपला QR चा पार्ट QS किंवा SR, म्हणजे आपण QS स्क्वेअर प्लस मेडियन 2PS स्क्वेअर, म्हणजे मेडियनचा आपण काय केलं, आपण स्क्वेअर घेतलेला आहे. आता पुढे याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करूया.
PQG 11 square plus PR 17 square equal to 2 AS माहित नाही 2 PS 13 square. आता इथे सगळे आपल्याला स्क्वेअर माहित पाहिजे. माहित नसतील तर ते काढता आले पाहिजे. आता 11 चा स्क्वेअर म्हणजे 11 into 11. आता हे मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. 121 प्लस 17 स्क्वेअर 289 2 AS स्क्वेअर तसंच ठेवलं. 2 ब्रॅकेट मध्ये 13 चा स्क्वेअर 169 169 करता आले पाहिजे स्क्वेअर आपल्याला लक्षात घ्या. स्क्वेअर पार्ट पाहिजे आपले. आता यांचं ऍडिशन केलं 10 1 किती येईल 80 11 1 4 इक्वल टू 2 AS स्क्वेअर प्लस डबल त्याच्या 169 च्या डबल मल्टिप्लिकेशन आहे ब्रॅकेट मध्ये 169 into 2 169 into 2 करा 8 9 2 18 8 1 12 3 2 1 2 3 3 3 8 बाजूला घेऊन करायचं काय हरकत नाही. नंतर आता हे जे 338 आहे ते इकडे मायनस 410 मायनस 338 इक्वल टू 2 AS स्क्वेअर. पुढे 410 मायनस 338 हे पण करायचं. मी मुद्दाम तुम्हाला तिथे करून दाखवतो. ते वेळ जाईल थोडासा व्हिडिओ वाढेल पण असू दे. 10 मायनस 2 बरोबर. नंतर इथे 1 घेतला 11 मायनस 7 72 किती राहिले इथे 72 इक्वल टू 2 AS स्क्वेअर. आता इथे 2 मल्टिपल आहेत ते इथे आले म्हणजे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आले तर ते झाले डिवाइड म्हणजे जेव्हा लक्षात घ्या लेफ्ट हँड साइड राइट हँड साइडचा नंबर लेफ्ट हँड साइडला आला तर इथे मल्टिपल येतो तो डिवाइड. इथे प्लस होता इकडे आला मायनस. आता 72 ला डिवाइड केलं 2 ने तर किती येणार 36 AS स्क्वेअर. आता याचं रूट काढलं तर येणार 6 इक्वल टू AS. काय केलं आपण रूट का वर्गमूळ टेकिंग रूट. आता आपल्याला मिळाली व्हॅल्यू कोणाची ASC पण आपल्याला काढायला कोणाची सांगितले QR. बट QR इक्वल टू आता QR ही AS ची कशी आहे डबल आहे कारण हा मिड पॉइंट होता म्हणून आपण 2 into AS QR बरोबर येतात 2 into 6 AS ची व्हॅल्यू किती दिली 6 दिली झाले किती 12 म्हणजे QR इक्वल टू झाला 12. लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आणि ही मांडणी करताना प्रॉपर इक्वल टू चिन्हाच्या खाली इक्वल टू चिन्ह आलं पाहिजे. लेफ्ट साइड राइट साइड कंपेअर करत या. आणि काही स्टेप वाढले मी वाढवतो स्टेप पण ते तुम्हाला समजणार. पुढचं एक समजून तुम्हाला याचं सोडून हे बघा हे व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकता किंवा मी तुम्हाला देणारच आहे. तर तुम्ही पुढे एक सम आहे. तिसरं सम म्हणजे 2.2 मधील सेकंड नंबर 2.2 सेकंड नंबर सम त्याच्यामध्ये काय आहे ते पण वाचतो मी. इन ट्रायंगल ABC. आता बघा थोडंसं उलट केलेलं आहे. माहिती दिली AB इक्वल टू 10 मग इन ट्रायंगल ABC मध्ये ट्रायंगल काढतो. इथे काढतो
एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, AB इज इक्वल टू 10, त्यांनी दिलंय तसंच वाचायचं. AC इक्वल टू 7 आणि BC दिलेलं आहे त्यांनी 9. देन त्यांनी काय सांगितलं, देन फाइंड द लेंथ ऑफ मेडियन, फाइंड द लेंथ ऑफ मेडियन, मेडियन आणि मेडियन वर्ड आहे, ड्रॉ फ्रॉम पॉइंट C टू साइड AB, साइड साइड AB. आता ते काय सांगतात बघा, ट्रायंगल त्याचं नाव घेतलं मी, पण त्यांनी सांगितलंय की तुम्ही C मधून ड्रॉ करा मेडियन टू साइड AB वरती, म्हणजे इथून तुमचा मेडियन ड्रॉ होणार. मेडियन ड्रॉ इकडून होतो AB वरती, बरोबर. म्हणजे मेडियन ड्रॉ इथे झाल्यामुळे काय होणार, ह्या इथे CM घेऊया आपण, आणि ही जी 10 आहे AB तिची डिवाइड झाली AM आणि VM मध्ये इक्वल, कारण मेडियन इथे आलं, म्हणजे मेडियन या पॉइंट म्हणून इथे टाकल्यामुळे काय आलं, ही हा पॉइंट आहे, बरोबर आहे. हा पॉइंट ने काय केलं, M ने AB ला डिवाइड केलं इक्वल पार्ट मध्ये. आता आपल्याला ही 5 आणि 5 झाली, 5 पुढे. आता मग आपण काय करूया, सॉल्व्ह करायचं का परत, अकॉर्डिंग टू गिव्हन इन्फॉर्मेशन. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC. आता मेडियन ड्रॉन फ्रॉम C टू साइड AB, the median drawn from point C to side AB. देअर म्हणजे इथे मेडियन आला, परत बघा मेडियन आला, क्वेश्चन मेडियन आला म्हणजेच काय आलं, इथे अपोलोनियस आला. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. आता अपोलोनियस थेरम फॉर्म्युला तयार करूया पुन्हा तसं, पण आता वर्टेक्स आपण आतापर्यंत इथे वर्टेक्स वरती होता, आता इकडे दिसतोय, इथून मेंटेन केलेला आहे, बरोबर. पुन्हा तसंच घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. याच्यामध्ये पण ऑब्ट्यूज अँगल आहे, ॲक्युट अँगल आहे इथे, म्हणजे त्या अँगलच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर म्हणजे AC चा स्क्वेअर, किंवा मग वर्टेक्स इथून सांगितलंय तर इथून जे दोन लाईन साइड गेल्या त्यांचा स्क्वेअर घ्या, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू मीडियन है 2MC स्क्वेअर प्लस 2 ज्या साइड वरती मीडियन आहे आलेला आहे, मिड पॉइंट झालेला आहे त्या साइडचा एक पार्ट AM स्क्वेअर. आता व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत, AC दिलेले आहे 7 स्क्वेअर प्लस BC 9 2. आता इथे आपल्याला MC माहितच नाही, मीडियन काढायचं आहे, MC स्क्वेअर तसं ठेवूया प्लस 2 AM 5 कशाला बघा, AB ची 10 दिली होती, लक्षात घ्या AB ची 10 दिली होती, पण AB या फॉर्म्युल्यामध्ये कुठे येतच नाही डायरेक्ट, कारण मीडियन पडला AB वरती, त्याच्यामुळे तिथे दोन पार्ट झाले, मग त्याचा आपल्याला हाफ पार्ट यूज करायचा आहे.
मग am इक्वल टू 5 आणि 5 चा स्क्वेअर. आता स्क्वेअरिंग करून घेऊया. 7 चा स्क्वेअर 49, 9 चा स्क्वेअर 81 इक्वल टू 2. mc ची व्हॅल्यू माहित नाही, mc स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट मध्ये 25. 25 म्हणजे 2 चा स्क्वेअर. हा दोघांची टोटल केली 10 0 1 बरोबर 8 130 इक्वल टू 2 mc स्क्वेअर प्लस 25 into 250. 250. आता 130 minus 50 इक्वल टू हे 50 इकडे आले मायनस झाले बघा. राईट हँड साइड इक्वल टू च्या राईट हँड साइडला होते ते इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आले मायनस झाले. साइन चेंज झालं. साइन वरती लक्ष द्या, साइन महत्वाचं आहे. म्हणजे ते शिल्लक राहिले 2 mc स्क्वेअर. 130 minus 50 राहिले 80 इक्वल टू 2 mc स्क्वेअर. आता 2 हे इथे मल्टिपल आहे आणि ते राईट साइडला आहे, लेफ्ट साइडला आले मग होणार ते 80 डिवाइड बाय 2 इक्वल टू mc स्क्वेअर. 2 ने डिवाइड केला 40 इक्वल टू mc स्क्वेअर. आता इथे 40 हा कोणाचा स्क्वेअर आहे का? नाहीये. मग पण आपल्याला व्हॅल्यू करायचे mc म्हणजे मीडियनची. मग टेकिंग रूट केलं तर हे रूट मध्ये आता 40 येणार इक्वल टू mc. टेकिंग रूट काढ. पण मग आता काय करणार 40 चा डिवाइड करूया. 40 चं फॅक्टर बघूया काय येतात ते. एक तर 10 into हे बघा फॅक्टर दिले 10 into 4 40 8 5 जा मग आपण कोणते घेणार? तर आपण घ्यायचा हा 8 आहे 8 तो पण कोणाचा स्क्वेअर नाही. इथे 5 पण स्क्वेअर नाही म्हणजे हे फॅक्टर आपल्याला नको. मग हे पाहिजे का? तर का पाहिजे? तर 10 स्क्वेअर नाहीये कोणाचा पण 4 स्क्वेअर नंबर आहे 2 चा म्हणजे 4 चं रूट काय निघेल 2 निघेल. म्हणजे 10 into 4 इक्वल टू mc. मग 4 चं रूट निघालं 2 रूट मध्ये राहिले 10 इक्वल टू mc. म्हणजेच आपल्याला mc म्हणजे मीडियन आपला जो आहे तो किती आलेला इथे 2√10. बघा 3 सम मी तुम्हाला वेगवेगळ्या टाइपचे दिले. या सम मध्ये तुम्हाला डायरेक्ट त्यांनी ab स्क्वेअर प्लस ac ची व्हॅल्यू दिली होती. इथे तुम्हाला त्यांनी मीडियन सांगितलंय, इथे मिड पॉइंट सांगितलंय. परत इथे काय केलं त्यांनी मीडियन दिलंय पण तो देताना अँगल बदललाय, व्हर्टेक्स बदललाय, पॉइंट बदललाय. लक्षात अशा पद्धतीने मी 3 सम तुम्हाला अपोलोनियस वरती सोडवून दिलेली आहे. लक्षात आलं. आणि मला वाटतं की फक्त बऱ्याच आता आपला हा चॅप्टर आहे तो संपलेला आहे जवळपास. प्रत्येक याच्यामध्ये मी एक दोन प्रत्येक फॉर्म्युल्यावर मी गणित सोडून दिलेली आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील. परत बघा नाही समजली तर. आणखी हा पूर्ण याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दिला जाईल. तसेच तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर तुम्ही काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सगळ्यांना पाठवा, तुमच्या मित्रमंडळींना द्या, नातेवाईकांमध्ये पाठवा जेणेकरून याच्यामुळे त्यांचं थोडंसं भलं होईल आणि त्याचं पुण्य आम्हाला पण लागेल. धन्यवाद.